Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn affirmative and negative sentences. होय मित्रांनो, आज आपण होकारात्मक वाक्याचं नकारात्मक वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं हा भाग शिकणार आहोत. फ्रेंड्स, परीक्षेमध्ये एक वाक्य दिले जातं, मग ते होकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल. कंसामध्ये सूचना दिल्या जाते. समजा होकारात्मक वाक्य गेलं आणि कंसामध्ये मग सूचना येते की मेक इट निगेटिव्ह. समजा निगेटिव्ह जर सेंटेन्स दिलेला असेल तर कंसात सूचना येते मेक इट ॲफर्मेटिव्ह. म्हणजे होकारात्मक वाक्य असेल तर नकारात्मक करा किंवा नकारात्मक वाक्य असेल तर होकारात्मक करा, अशी सूचना दिल्या जाते. इफ द गिवन सेंटेन्स इज ॲफर्मेटिव्ह देन यू आर आस्क्ड टू मेक इट निगेटिव्ह. इफ द गिवन सेंटेन्स इज निगेटिव्ह देन यू विल बी आस्क्ड टू चेंज इट इनटू ॲफर्मेटिव्ह. दोन्हीपैकी एक. पण मित्रांनो, होकारात्मक वाक्याचं नकारात्मक करताना किंवा नकारात्मक वाक्याचं होकारात्मक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की दोन्हींचा अर्थ बदलला नाही पाहिजे. दोन्हींचा अर्थ एकच असला पाहिजे. होकारात्मक वाक्याचा जो अर्थ असेल तोच नकारात्मक वाक्याचा असला पाहिजे. निगेटिव्ह सेंटेन्सचा जो अर्थ आहे तोच ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सचा असला पाहिजे. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मी पुनश्च एकदा सांगतो की दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच असला पाहिजे. दोन्ही वाक्यांचा अर्थ वेगवेगळा असता कामा नये. याला मार्क्स मिळत नाहीत. मित्रांनो, या संदर्भातले काही नियम आहेत, ते मी तुम्हाला नियम तसेच काही उदाहरणे व त्यांचं स्पष्टीकरण हे सगळं काही तुम्हाला बोर्डवर समजून सांगतो. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचे निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये रूपांतर कसं करायचं हा भाग शिकूयात. मित्रांनो, याच्यासाठी एवढे मी वाक्य घेतलेले आहेत 12, परंतु हे 12 म्हणजे याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत. तर मी तुम्हाला पहिला नियम सांगतो. बघा, उदाहरण क्रमांक 1 आणि 2 याच्यासाठी पहिला नियम लागू आहे. मग नियम काय आहे? तर मित्रांनो, नियम खूपच साधा आहे. जर दिलेले वाक्य होकारात्मक असेल आणि आपल्याला त्याचं निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक वाक्य करायचं असेल, इफ द गिवन सेंटेन्स इज ॲफर्मेटिव्ह अँड इफ यू आर आस्क्ड टू चेंज इट इनटू निगेटिव्ह, काय करायचं आपण? तर होकारात्मक वाक्यातील कर्ता आणि क्रियापद घ्यायचं, त्यानंतर नॉट घ्यायचं व पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा. बघा, हे काय आहे? अमित इज अ गुड बॉय. मग अमित इज आपण घेतलं, अमित इज. त्यानंतर काय करायचं? नॉट घ्यायचं, घेतलं नॉट. त्यानंतर काय करायचं? गुडचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा. गुडचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? बॅड. बॉयला बॉय जशाला तसं. म्हणजे अमित इज अ गुड बॉय. मग त्याचं उत्तर काय होईल? अमित इज नॉट अ बॅड बॉय. फक्त आपल्याला काय करायचं? जे विशेषण आहे त्या विशेषणाचं आपण विरुद्धार्थी शब्द घेतला, बाकी काही बदल केला नाही. फक्त दिलेलं वाक्य आपण निगेटिव्ह केलेलं आहे, कारण हे होकारात्मक वाक्य, तर याला आपण नकारात्मक केलेले, म्हणून ते वाक्य काय होईल? अमित इज नॉट अ बॅड बॉय. आता दोन्हींचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. अमित इज अ गुड बॉय. अमित एक चांगला मुलगा आहे. अमित इज नॉट अ बॅड बॉय. अमित हा काही वाईट मुलगा नाही आहे. म्हणजेच अमित कसा मुलगा आहे? चांगला मुलगा आहे. दुसरं वाक्य, सायली इज नॉट अ ब्युटिफुल गर्ल. हे लाल अक्षरातील वाक्य हे सगळे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि काळ्या अक्षरातील वाक्य हे सगळे निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. सायली इज अ ब्युटिफुल गर्ल. सायली ही एक सुंदर मुलगी आहे. कर्ता आणि क्रियापद जशाला तसं घ्या.
नॉट घ्या आणि नॉट नंतर ब्युटिफुलचं विरुद्धार्थी घ्या. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, अगली म्हणजे कुरूप. ब्युटिफुलच्या विरुद्ध आपण अगली घेतलं. फक्त इथं आर्टिकल आहे, तर इथं अगली असल्यामुळं आपण अन घेतलेलं आहे. मग ते काय होईल? सायली इज नॉट अन अगली गर्ल. सायली एक सुंदर मुलगी आहे. सायली ही काही कुरूप मुलगी नाही. म्हणजे ती कशी मुलगी आहे? सुंदर मुलगी आहे. बघा, पहिला जो नियम मी तुम्हाला सांगितला तो उदाहरण क्रमांक 1 आणि 2 साठी लागू आहे. आता दुसरा नियम बघा मित्रांनो, एव्हरीबडी असेल तर नोबडी घ्या, ऑलवेज असेल तर नेव्हर घ्या आणि एव्हरीथिंग असेल तर नथिंग घ्या. म्हणजे नियम उदाहरण क्रमांक 3, 4 आणि 5 याला एकच नियम आहे. म्हणजे काय आहे? एव्हरीबडी असेल तर नोबडी घ्या, ऑलवेज असेल तर नेव्हर घ्या आणि एव्हरीथिंग असेल तर नथिंग घ्या. पण त्याच्या नंतरचा जो येणारा महत्त्वाचा शब्द आहे ते आपल्याला त्याचा विरुद्धार्थी शब्द घ्यावा लागतं. हे प्रत्येकच वाक्यामध्ये घ्यावं लागतं. लक्षातच ठेवा. हे दिलेलं जे विशेषण असतं बरेचदा, तर ते विशेषण आपल्याला काय करावं लागतं? विरुद्धार्थी घ्यावं लागतं. होकारात्मक दिलेलं असेल तर नकारात्मक वाक्यामध्ये त्याच्या विरुद्धार्थी घ्यावं लागतं. बघा, एव्हरीबडी वॉज प्रेझेंट. प्रत्येक जण उपस्थित होता. एव्हरीबडीचं नोबडी घ्या आणि प्रेझेंटचा अब्सेंट घ्या. म्हणजे नोबडी वॉज अब्सेंट, कुणीही अनुपस्थित नव्हतं, म्हणजेच सगळेजण उपस्थित होते असा याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागलं? या नियमामध्ये दोन्ही शब्द जे आहेत ते विरुद्धार्थी घ्यावे लागले. म्हणजे एव्हरीबडीचं आपल्याला नोबडी घ्यावं लागलं, तर प्रेझेंटचं आपल्याला अब्सेंट घ्यावं लागलं. असे पण काही वाक्य परीक्षेमध्ये विचारतात. एव्हरीबडी वॉज प्रेझेंट, नोबडी वॉज अब्सेंट. चौथा उदाहरण, मोहन इज ऑलवेज हेल्पफुल. मोहन हा नेहमीच मदत करणारा मुलगा आहे. मोहन इज नेव्हर अनहेल्पफुल. मोहन हा कधीही मदत न करणारा आहे नाही. मोहन हा कधीही मदत न करणारा नाही, म्हणजे तो नेहमी मदत करणारा आहे. मोहन इज ऑलवेज हेल्पफुल. ऑलवेजच्या विरुद्ध नेव्हर घ्या, हेल्पफुलच्या विरुद्ध अनहेल्पफुल घ्या. म्हणजे त्याचा अर्थ काय होईल? मोहन इज ऑलवेज हेल्पफुल. मोहन हा नेहमीच मदत करतो. मोहन इज नेव्हर अनहेल्पफुल. मोहन हा मदतीला कधीही नकार देत नाही, म्हणजे तो नेहमी मदत करतो असा त्याचा अर्थ होतो. एव्हरीथिंग इज ऑल राईट. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होती, ठीकठाक होती. नथिंग इज रॉंग. काहीही तिथं चूक नव्हतं. एव्हरीथिंगचं काय करायचं? नथिंग घेतलं आणि राईटचं रॉंग घेतलं. म्हणून काय झालं? एव्हरीथिंग इज ऑल राईट. प्रत्येक गोष्ट ठीकठाक होती, व्यवस्थित होती. नथिंग वॉज रॉंग. काहीही चूक नव्हतं, म्हणजेच सगळं काही व्यवस्थित होतं. आता 3 आणि 4 याला उदाहरण क्रमांक 6 आणि 7 याच्यासाठी एक नियम आहे. बघा, दिलेल्या वाक्यात मुख्य क्रियापद भूतकाळात असेल तर निगेटिव्ह करताना डिडंट घ्यावे. वर्तमान काळात असेल तर डझंट किंवा डोंट वापरून वाक्यरचना करावी. म्हणजे कसं? बघा, उदाहरण क्रमांक 6 आणि 7. आय डिसलाईक द आयडिया. मला ती कल्पना आवडली नाही. म्हणजेच आय डोंट लाईक द आयडिया. डिसलाईक आणि डोंट लाईक एकच आहे, परंतु इथे हे डिसलाईक याच्यामध्ये नॉट नाही, निगेटिव्ह दिसत नाही, म्हणून हे काय ॲफर्मेटिव्ह वाटतं. हे ॲफर्मेटिव्ह वाटतं, पण ते ॲफर्मेटिव्ह नाही आहे. हां, ठीक आहे, याच्यामध्ये नॉट नाही आहे, परंतु आपल्याला नॉट घेऊन करायचं आहे. म्हणजे ते काय होईल? आय डोंट लाईक द आयडिया. आय डिसलाईक द आयडिया. आय डोंट लाईक द आयडिया. मला ती कल्पना आवडली नाही.
याचा पण अर्थ मला ती कल्पना आवडली नाही असा त्याचा अर्थ होतो. आता इथे जर शी असतं तर शी डिसलाइक्स द आयडिया, इथं यस प्रत्यय लागला असता. शी डिसलाइक्स द आयडिया. मग इथे काय करावं लागलं असतं आपल्याला, शी डझंट लाईक द आयडिया. कारण वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर मग आपल्याला इथे डझंट घ्यावं लागलं असतं. आता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे कोणतं, ही, शी, इट यापैकी जर कर्ता असला किंवा प्रॉपर नाऊन जर असेल, व्यक्तीचं नाव जर असेल तर आपल्याला इथं डझंट करावं लागलं असतं. कशामुळं, हे मात्र इथे वर्तमान काळात पाहिजे तरच आपल्याला डोंट किंवा डझंट करावं लागलं असतं. परंतु आता इथे भूतकाळात आहे. ग्रॅनी केप्ट मम, ग्रॅनी शांत राहिली म्हणजे आजी शांत राहिली, म्हणजे ती काही बोलली का, ते काहीच बोलली नाही. म्हणून ग्रॅनी डिडंट स्पीक, आजी काहीही बोलली नाही म्हणजेच ती शांत राहिली. ग्रॅनी केप्ट मम, मम म्हणजे शांत राहणे, त्याच्या विरुद्ध बोलणे स्पीक. आता केप्ट हा कीपचा भूतकाळ आहे म्हणून डीड घेतलं आणि नेगेटिव्ह करायचं आहे म्हणून आपण नॉट घेतलं. म्हणून काय होईल ते वाक्य, ग्रॅनी केप्ट मम, ग्रॅनी डिडंट स्पीक. केप्टचा अर्थ होतो डीड कीप. मग आता डीड घेतलं आणि नकार पण द्यायचा आहे म्हणून नॉट घेतलं आणि मग पुढे स्पीक घेतलं. कशाच्या विरुद्ध, ममच्या विरुद्ध. त्याचा अर्थ अजून एक वाक्य असं होऊ शकतं बघा, ग्रॅनी सेड नथिंग असं सुद्धा होतं. एखाद्या वेळेस तुमचे सर तुम्हाला असं पण सांगतील पण तेही बरोबर आहे, ग्रॅनी सेड नथिंग हे सुद्धा बरोबर आहे. आता मित्रांनो 8, 9 हे जे दोन वाक्य आहेत, उदाहरण क्रमांक 8 आणि 9 हे दोन एकाच प्रकारचे वाक्य. दिलेल्या वाक्यात ओनली ऑन असं असेल तर त्याऐवजी ऑन, नथिंग बट हे शब्द वापरावे लागतात. अर्थ सांगतो म्हणजे लक्षात येईल. ही लिव्ड ओनली ऑन फ्रूट्स, तो फक्त फळांवरच जगत असे किंवा तो फक्त फळांवरच जगतो किंवा तो फक्त फळांवरच जगला असा त्याचा अर्थ होतो. मग हे करताना कसं करायचं आपण, ही लिव्ड ऑन नथिंग बट फ्रूट्स, तो फळांशिवाय इतर कशावरही जगला नाही. म्हणजे तो कशावर जगला, फळांवरती जगला. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे ओनली ऑन जे आहे हे काढून टाकून त्याच्या ऐवजी ऑन नथिंग बट हे घ्यावं लागतं. ही लिव्ड ओनली ऑन फ्रूट्स, तो फक्त फळांवरच जगत असे. ही लिव्ड ऑन नथिंग बट फ्रूट्स, तो फळांशिवाय इतर कशावरही जगत नसे म्हणजेच तो फक्त फळांवरतीच जगला किंवा जगत असे. पुढे ही लिव्ड ओनली ऑन व्हेजिटेबल्स, तो फक्त भाजीपालाच खात असे किंवा भाजीपाला खाऊनच जगत असे. तेच तसंच वाक्य ओनली ऑन काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी ऑन नथिंग बट घ्यायचं. ही लिव्ड ऑन नथिंग बट व्हेजिटेबल्स, तो भाजीपाल्याशिवाय इतर कशावरही जगत नसे म्हणजे तो कशावर जगत असे, केवळ भाजीपाल्यावर जगत असे. मित्रांनो आता उदाहरण क्रमांक 1, 2 याच्यासाठी एक नियम होता, 3, 4, 5 याच्यासाठी एक नियम होता, 6 आणि 7 याच्यासाठी एक नियम होता, 8, 9 याच्यासाठी एक नियम होता. म्हणजे मी तुम्हाला हे 4 नियम सांगितले. परंतु उदाहरण क्रमांक 10, 11 आणि 12 याला काही नियम नाही आहेत. हे अपवादात्मक वाक्य आहेत ज्याला आपण एक्सेप्शनल सेंटेन्सेस किंवा एक्सेप्शनल एक्झाम्पल्स असं म्हणतो. याच्यासारखी अजूनही अनेक वाक्ये असू शकतात. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला 3 वाक्ये दिलेली आहेत. बघा, ही हॅड नो चिल्ड्रन, त्याला मूलबाळ नव्हते. ही वॉज चाइल्डलेस, तो मुलाबाळाशिवाय होता म्हणजेच त्याला मूलबाळ नव्हतं. 11वं उदाहरण, द बॉक्स वॉज एम्प्टी, तो डबा रिकामा होता
किंवा ते खोके रिकामे होते. देअर वॉज नथिंग इन द बॉक्स. त्या बॉक्समध्ये काहीही नव्हते किंवा त्या खोक्यामध्ये काहीही नव्हते. म्हणजे काय की ते खोकं रिकामं होतं. आय एम सिंगल. मी एकटा आहे. आय एम नॉट मॅरिड. म्हणजे माझं लग्न झालेलं नाही. म्हणजेच मी कसा आहे? एकटा आहे, असा याचा अर्थ होतो. फ्रेंड्स, आज आपण ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस बघितले. अर्थात ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचे निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये रूपांतर कसं करायचं हा भाग शिकलो. म्हणजेच होकारात्मक वाक्याचं नकारात्मक वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं हा भाग शिकलो. या संदर्भातले काही नियम बघितले, त्यांची उदाहरणं बघितली आणि त्यांचं स्पष्टीकरण देखील बघितलेलं आहे. फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका, अडीअडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला कळवा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.